नमस्कार, मी प्राची साळुंखे. महामुंबई या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि बुलेटिनची सुरुवात करतोय एका राजकीय बातमीने. शरद पवारांनी देशाचं नेतृत्व करावं अशी विनंती शरद पवारांच्या 81व्या वाढदिवशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलून दाखवल्याचं आपण पाहिलं. राज्यात बदल घडवला, दिल्लीत बदल घडवा असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलंय. त्याला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून शरद पवार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलेला आहे. पण त्यांचे आजवर 10 पेक्षा जास्त खासदार निवडून आले नसल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे. तरी देखील स्वप्न बघू शकतात, स्वप्न बघायला काही हरकत नाही असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला. पवार साहेबांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत. आज त्यांचा जन्मदिवस देखील आहे. त्यांचा पक्ष जेव्हापासून तयार झाला तेव्हापासून ते पंतप्रधान पदाचं स्वप्न त्यांचा पक्ष पाहतोय, पण ते 10च्याही पार कधी जाऊ शकलेले नाहीत. स्वप्न पाहायला कोणालाही बंदी नाही. माझ्या खूप खूप शुभेच्छा. तर दुसरीकडे शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं अशी अपेक्षा खासदार अमोल कोल्हे यांनी भाषणात व्यक्त केली होती. कोल्हे नेमकं काय म्हणाले होते पाहूयात. सरकार विरोधी जर भूमिका घेतली गेली तर थेट तुम्ही देशद्रोही ठरता. म्हणजे विचार करा, ज्या शेतकरी बांधवांविषयी खलिस्तान, आतंकवादी या सगळे शब्दप्रयोग वापरले गेले, आंदोलनजीवीसारखा शब्दप्रयोग वापरला गेला, शेवटी त्याच शेतकरी बांधवांसमोर सरकारला गुडघे टेकावे लागले. मग चूक कोण, बरोबर कोण? जेव्हा आरोप केले जातात तेव्हा सोशल मीडियाच्या झुंडींनी आरोप केले जातात, पण जेव्हा सत्य परिस्थिती समोर येते तेव्हा मात्र ती येत नाही. ही लोकशाहीच्या दृष्टीने एक चिंतेची परिस्थिती आहे. अशा ठिकाणी जेव्हा देश पातळीवर एक सक्षम पर्यायाचा आपण विचार करतो तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आदरणीय पवार साहेब हा एक सक्षम पर्याय म्हणून समोर येतात. महाराष्ट्रात जसा चमत्कार घडवला तसाच दिल्लीत घडवा अशी विनंती वाढदिवसानिमित्त पवारांना छगन भुजबळांनी देखील केली आहे. ते काय म्हणालेत आपण पाहूया. की साहेब, तुम्ही जो महाराष्ट्रात चमत्कार घडवला असाच चमत्कार 2024 नंतर दिल्लीमध्ये झाला पाहिजे. आणि कोणी त्यांना कमी लेखू नका. तर याविषयी नवाब मलिक नेमकं काय म्हणालेत आपण ऐकूयात. हमें लगता है कि 2 साल पहले जो देश के किसी भी व्यक्ति ने सोचा नहीं होगा, सपना में भी नहीं देखा होगा कि शिवसेना और कांग्रेस पार्टी एक साथ बैठेगी. अगर शिवसेना, कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की सरकार पवार साहब के नेतृत्व में, अगुवाई में इस महाराष्ट्र की धरती पे बन सकती है तो देश में पर्यायी सरकार 2024 में पवार साहब की अगुवाई में बनेगी. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुरब्बी राजकारणी शरद पवारांचा 81वा वाढदिवस आणि त्याच निमित्ताने देशभरातून पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय. आज मुंबईतल्या वरळीमध्येही पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांचं मन भरून कौतुक केलं आणि यावेळी नवाब मलिकांनी 2024 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करू असा विश्वास व्यक्त केला आहे. तर शरद पवारांवर बोलताना अजित पवार काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळालंय. ते काय म्हणालेत आपण पाहूया. आदरणीय साहेबांच्या राजकारणाबद्दल, समाजकारणाबद्दल अनेक जण चर्चा करतात. या चर्चेत अनेक अभ्यासक साहेबांचे विश्लेषण त्यांच्या पद्धतीनं करतात. एक मात्र खरे की महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कुठलंही क्षेत्र असू देत, प्रत्येक क्षेत्रावर आदरणीय साहेबांच्या कार्याचा, विचारांचा ठसा आहे. साहेबांची नोंद घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास लिहिता येणार नाही. हे पवार साहेबांचं मोठेपण आहे. मी खरं तर आज काय बोलायचं माझ्या पुढं प्रश्न आहे. मला जास्त काही कुठलं सुचत नाही, पण मी एकंदरीतच माझ्या राजकीय, सामाजिक जडणघडणीत साहेबांचे संस्कार, त्यांच्या सहवासातून मिळालेल्या विकासाच्या दृष्टीचा फार मोठा वाटा आहे. आदरणीय साहेबांची विकासाची दूरदृष्टी, दुर्दम्य इच्छाशक्ती, मुत्सद्दीगिरी, संकटातही घट्ट पाय रोवून उभं राहण्याची वृत्ती ही माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे. समाजाचा, राज्याचा आणि देशाच्या विकासाचा ध्यास आदरणीय पवार साहेबांच्याकडून
आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. आणि आता वळूयात आज दिवसभरात सगळ्यात जास्त गाजलेल्या एका बातमीकडे. म्हाडा भरतीच्या परीक्षांमध्येही मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. म्हाडा परीक्षेप्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता यापुढील प्रश्नपत्रिका म्हाडाच तयार करणार असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. पण मला वाटतं की हे बाहेरचे जे येतात परीक्षा घ्यायला त्यांच्यावर बंदी आणावी आणि स्वतः महाराष्ट्र सरकारने याबाबत एक ठोस भूमिका घेऊन पेपर आपल्याकडेच कसे सेट होतील हे बघावं. हीच कंपनी ही आता जी पकडली गेली त्यांनी पुण्याच्या 2 लाख पोलिसांची परीक्षा मागच्या आठवड्यात घेतली. 2 लाख पोलिसांची. हे मला मान्य आहे. मी समस्त महाराष्ट्रातल्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची माफी मागतो. त्याचबरोबर हेही घोषित करतो की म्हाडाने निर्णय घेतला आहे की ह्या परीक्षेला जी फी भरण्यात आली होती ती म्हाडा त्या विद्यार्थ्यांची परत करेल. त्याचबरोबर जेव्हा पुढची परीक्षा घेतली जाईल तेव्हा त्यांच्याकडनं कुठलीही फी आकारण्यात येणार नाही. पेपर फुटीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पेपर फुटीत सरकारमधील दोषी शोधले पाहिजेत. पेपर फुटीमुळे तरुणांमध्ये रोष असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं. या सरकारमध्ये परीक्षा अनाऊन्स करायच्या आणि त्यानंतर पेपर फुटीने त्या रद्द करायच्या अशा प्रकारचा सातत्याने काळा कारभार चाललेला आहे. एक परीक्षांना धड घेता येत नाही. मागच्याही हेल्थ विभागाच्या 3 वेळा परीक्षा रद्द करून पेपर फुटला आणि त्याची तारं मंत्रालयापर्यंत गेलेली आहेत. त्यामुळे प्रचंड भ्रष्टाचार या परीक्षांमध्ये चाललेला आहे आणि सामान्य युवक जे आहेत त्या युवकांचं अक्षरशः त्या ठिकाणी इतकी ओढताण चाललेली आहे, त्यांचा आक्रोश चाललेला आहे. त्यामुळे सरकारने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. सरकारमध्ये कोण दोषी आहे, कोणावर तर दोषारोप झाला पाहिजे. कोणावर दोषारोप देखील होत नाही. मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री नामानिराळे हे चालणार नाही. फार मोठा रोष या संदर्भात आहे. याची कडक कारवाई झाली पाहिजे आणि आमची तर मागणी आहे की या सगळ्या पेपर फुटीची सीबीआय इन्क्वायरी झाली पाहिजे. मला वाटतं सातत्यानं हे सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करतंय. परीक्षार्थी तयारीत असतात ते आदल्या रात्रीला परीक्षा रद्द करण्याचं पाप हे सरकार करतं आणि पूर्णपणे बट्ट्याबोळ या सरकारने केलाय. आरोग्य सेवकांच्या बाबतीत असंच झालं. एजन्सीने घोळ घातला. त्याचबरोबर MPSCच्या परीक्षांमध्ये अशाच प्रकारची दुरावस्था. मला वाटतं सरकार कुठल्याही प्रकारे सिरियस या परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत नाही आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्तर काहीसा गडबडलेला दिसतोय. कारण गेल्या काही दिवसातली महाराष्ट्राच्या नेत्यांची काही वक्तव्य पाहिली तर त्यातून सध्याच्या आरोप प्रत्यारोपांमधली भाषा ही शिवराळ झाल्याचं लक्षात येईल. त्यातच मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि भाजपमधला वाद समोर आलाय आणि आज त्या वादाला नवा तडका मिळालाय. आज भाजपच्या मुंबईतील नरिमन पॉइंटच्या कार्यालयासमोर एक पोस्टरबाजी करण्यात आली, ज्यामधून आशिष शेलार यांच्यावर अत्यंत वाईट शब्दामध्ये खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं. आता आशिष शेलारांचं हे पोस्टर पाहायला मिळाल्यानंतर भाजपचा नैसर्गिकपणे रोख हा शिवसेनेवर जाणारच आणि त्यामुळे शिवसेनेच्याच लोकांनी हे केल्याचं म्हणत भाजप आक्रमक झाली. तर काही दिवस आधी आशिष शेलारांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर काही दिवसांनी महापौरांना धमकीचं पत्र देखील आलं आणि आज आशिष शेलारांवर टीका करणारं हे पोस्टर लावण्यात आलंय. अशी या घटनांची टाइमलाईन बघायला मिळते. मात्र त्यावर महापौरांनी यामध्ये शिवसेनेचा हात नसल्याचं म्हटलंय. पाहूया की काय पोस्टरबाजी मला माहिती नाही आणि मला असं वाटतं याच्यामध्ये आता सगळेच उडी मारायला लागले. नक्की कारण शिवसैनिक जर करणार तर तो नावात सहित करणार. अशा छुप्या आड करून काय करणारा सैनिक नाही. बाबरी मशिदचे जेव्हा प्रश्न आला तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं आहे की होय माझे सैनिक आहेत. याचा अर्थ सैनिक पडद्याआड राहून काही करत नाही. करायचं झालं तर डायरेक्ट
त्यामुळे आता ह्या गोष्टीचा राजकीय म्हणून आम्ही सगळ्यांनीच भान ठेवलं पाहिजे. तर या पोस्टरबाजीनंतर नितेश राणे यांनीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया. रात्रीच्या वेळी यायचं आणि आमच्या भाजप कार्यालयाच्या समोर बॅनर लावायचा आणि स्वतःला वाघ म्हणून म्याव म्याव करायचा. ही आता नवीन शिवसेना झालेली आहे. पुढच्या वेळी बॅनर लावत असताना जरा जे बॅनर लावणारे आहेत त्यांची नावं खालती लिहिली असती तर त्या कशाला म्हणतात हे आम्हीही त्यांना दाखवून दिलं असतं. वळतो पुढच्या बातमीकडे. आज भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती. यावेळी बोलताना संजय राऊतांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय. तर मुंडे असते तर राज्यात युती कायम असती आणि शिवसेना काय हे फक्त मुंडेंनाच कळलं असंही राऊत म्हणाले. गोपीनाथराव मुंडे असते तर कदाचित राज्याचं राजकारण जे आज तुम्हाला दिसतंय ते दिसलं नसतं. शिवसेना भाजपाची युती राहावी, टिकावी म्हणून त्यांनी शेवटपर्यंत ते प्रयत्न करत होते. आज गोपीनाथराव मुंडे यांच्या तोडीचा नेता भारतीय जनता पक्षात दिसत नाही. ज्याच्याशी संवाद साधता येईल, ज्याला राज्याचे राजकारण समजेल आणि ज्याला शिवसेना काय आहे हे समजत होतं, माहीत होतं, असे गोपीनाथ मुंडे होते. आम्ही त्यांच्यावर 25-30 वर्ष फार जवळून काम केलं. आज भाजपकडून आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचं वाटप करण्यात आलं. 20 जणांना कार्डचं वाटप करण्यात आलं असून दहिसर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडलाय. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केल्याचं देखील पाहायला मिळालंय. आताचं जे सरकार आहे या सरकारमध्ये ते नवीन काम कुठलंच घेत नाही. आम्ही केलेल्या कामाचं एक तर स्वतः येऊन भूमिपूजन करतात, नाहीतर त्याचं उद्घाटन करतात. आम्हाला आनंद आहे, उद्घाटन करा, भूमिपूजन पर आपण काम तर पूर्ण करा. एकही काम पूर्ण होत नाही. हे जे मेट्रोचे सांगाडे आपण बघतोय हे आपलं सरकार असतं तर आता इथे मेट्रो धावताना दिसली असते. या सरकारमध्ये केवळ भूमिपूजन एवढ्यापुरतं आणि ते स्वतः नवीन काम करून ते भूमिपूजन करायच्या ऐवजी आम्ही केलेल्या कामांचंच भूमिपूजन त्या ठिकाणी केलं जात आहे. काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी MIMवर जोरदार टीका केली आहे. MIM भाजपची बी टीम असून भाजप जेवढे पेट्रोल टाकते तेवढं MIM बोलतं असं नसीम खान यांनी म्हटलंय. ज्या ज्या ठिकाणी निवडणुका येतात तेव्हा हे तिथे जातात. आम्ही मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत आवाज उठवला, रस्त्यावर उतरलो तेव्हा यांचे आमदार खासदार यांनी साथ दिली नसल्याची टीकाही नसीम खान यांनी केली. जो मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर त्यांना जाग आलेली आहे. म्हणून हे सगळे राजकीय राजकारण करण्यासाठी हे सगळे विषय त्यांनी सुरू केलेला आहे. पण ह्या राज्याचा जो मुस्लिम समाज आहे, मुस्लिम वर्ग आहे, तो आता ह्यांच्या भडकवण्यामध्ये येणार नाही आहे. त्यांना लोकांना कळलेलं आहे की ही MIM म्हणजे भारतीय जनता पार्टीची गाडी. ज्या ज्या वेळी या गाडीमध्ये जेवढा पेट्रोल टाकतायत त्यात ही गाडी भागत असते. अशी परिस्थिती ह्या MIMची या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे. बातमी आहे कल्याणमधून. कल्याण RTOने शेअर रिक्षांच्या दरात कपात केली असून याचे दरपत्रक कल्याण RTOने जारी केलेत. त्यात नवे दर देण्यात आलेले आहेत. हे नवे दर सध्याच्या दरांच्या अर्धे असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय, तर दुसरीकडे मात्र रिक्षा चालक नाराजी व्यक्त करतात. तर आपण पाहतोय कल्याणमधल्या नागरिकांसाठी ही जितकी आनंदाची बातमी आहे तितकीच तिथल्या रिक्षा चालकांसाठी नाराजीची बातमी आहे. नाराजी व्यक्त करण्यात येते कारण कल्याण RTOने शेअर रिक्षांच्या दरात कपात केली आहे. याचे दरपत्रक नुकतंच कल्याण RTOने जारी केलेले आहेत, ज्यामध्ये नवे दर देण्यात आलेत आणि हे नवे दर आधीच्या दरांपेक्षा अर्धे असल्याचं समजतंय. प्रत्येक गोष्टीचे रेट वाढलेले आहेत. आज तुम्ही रस्त्यावरनं जायचे तर रस्त्यावर खड्डे आहेत, गाडीचा मेंटेनन्स आला. आज गॅसचे भाव वाढले आहेत. गॅस 40 रुपये होता, 60 रुपयावरती आला. प्रत्येक गोष्टीच्या तेल जर आपण घ्यायला गेलो तरी मार्केटमध्ये 1200चं आज 2400-2500 रुपये झालं. मग रिक्षावाल्याने करायचं काय? आणि 2 वर्ष रिक्षावाला हा घरी बसून होता. शासनाने त्याच्यावर काय लक्ष दिलं नाही. तर 2 वर्षाच्या बजाज फायनान्सचे का कुठल्या बँकेकडनं अतिरिक्त बँकेकडनं
घेतलेले हप्ते रिक्षावाला देऊ शकला नाही. ह्या 2 वर्षाचा बोजा पण रिक्षावाल्यांवरती आहे. जर इथून जर 9 रुपये भाडे किमान असेल तर रिक्षावाला जगणार कसं काय? इकडे सरासरी कोरोना काळामध्ये सरळ 20 रुपयाच्या खाली कोणी पण हे चार्ज नव्हतं करत. सगळे 20 रुपयाच्या वरती चार्ज करते. म्हणजे मिनिमम भाडं आहे. ह्या लोकांनी स्वतःहूनच ठरवलं की हे 20 रुपये भाडं आहे. ते लोक RTOला पण जुमानत नाही ना पोलीस ऑफिसरला कोणाला जुमानत नाही. आणि त्रास कोणाला करावा लागतो? सामान्य वर्गाला, जे लोकांना प्रवासासाठी दुसरं साधन उपलब्ध नाही, रिक्षावरती डिपेंड असतं ते पूर्णपणे. आणि हे भाडेवाढ म्हणजे खूप चुकीची आहे. आता जे नवीन भाडेपत्रक आहे ते लोक किती फॉलो करणार आहेत मला तर संशय आहे. कारण मागच्या टायमाला पण RTOने जे रिलीज केलं होतं भाडेपत्र त्यांनी त्याला कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे. कारण याच्यामध्ये ना नुकसान हे फक्त सामान्य नागरिकाचंच आहे. रिक्षावाले त्यांची मनमानी अजून पण तशीच चालू. आणि आता एक धक्कादायक बातमी आहे. माथेरान हत्येच्या घटनेनं हादरलं असून माथेरानमध्ये 27 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. महिलेचं शीर नसलेला मृतदेह सापडला असून स्थानकासमोरील बंद खोलीत हत्या केल्याची माहिती आहे. याबाबत अधिक तपास आता पोलीस करत आहेत. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. तुम्ही पाहत राहा महामुंबई. ब्रेक नंतर महामुंबईमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि आता एक धक्कादायक माहिती समोर येते. नाशिकमधून नाशिक शहरात टवाळखोरांचा हैदोस वाढलाय. टोळक्याकडून भर दिवसा धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय. हल्ल्यात मोहन दरेकर नावाचा एक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. हल्ल्याची ही सगळी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूर्व वैमनस्यातून हल्ला केल्याची माहिती समोर येते. तर सिडको परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कशा प्रकारे हा हल्ला करण्यात आलाय. आणि अशीच एक धक्कादायक माहिती समोर येते. ठाण्यात 4 दिवसांच्या नवजात बालकाची विक्री केली जात असल्याचं समोर आलंय. बाळाचा सौदा करणाऱ्या आणि रक्कम घेणाऱ्या 6 जणांना गुन्हे शाखा युनिट यांनी अटक केली आहे. विक्री करण्याचा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. सर्व आमची टीम जी आहे सर्व पंच वगैरे सर्व घेऊन आम्ही तिथं सापडा लावून थांबलो. ते बरोबर ठरल्याप्रमाणे वेळेवर आल्यानंतर ते मूल जे बाळ जे होतं 4-5 दिवसाचं बाळ जे आहे, मुलगी आहे, ती समोर ठेवली, टेबलावर ठेवली. आणि त्याच्यानंतर ती मुलीला बघितल्यानंतर त्याने ते बघितलं, आम्ही बघितलं, म्हणजे आमची जी टीम आहे तिनं बघितल्यानंतर पैसे ते विचारायला लागले, पैसे कुठे आहेत. मग पैसे आम्ही जेव्हा त्यांना 1.5 लाख दिल्यानंतर ते मोजले, सर्व मोजून घेतले. आणि त्यावेळेस आपण त्यांना रंग्यात पकडलंय मुलगी विक्री करताना. व तो पुढच्या बातमीकडे. भाजपचा उद्या दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रम होणार आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं काम अंतिम टप्प्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते येत्या सोमवारी याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातही भाजपकडून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. तर राज्यातील विविध मंदिरात भाजपकडून कार्यक्रम केला जातोय. देवेंद्र फडणवीसांसह विविध नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे. आणि यासोबतच महामुंबई या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.